ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद भागवत महापुराणाच्या तिसऱ्या स्कंधाच्या 31व्या अध्यायात आपण प्रवेश केलेला आहे. कपिल महामुनी आणि त्यांची माता देवहूती यांच्यातला हा संवाद चालू आहे. आणि कपिल महामुनी हे साक्षात परब्रह्म परमात्म्याचे भगवंताचे अवतार आहे. आपल्या मुलाला जन्म दिल्यानंतर कर्दम ऋषी आपल्या मार्गाने गेले. आपली जी काही गृहस्थ धर्मातली जबाबदारी होती ती जबाबदारी पार पाडून, आणि आता देवहूती माता आपल्या या मुलाकडनं काही उपदेश घेते आहे. त्या उपदेशाच्या अंतर्गत कपिल महामुनींनी तिला सांगितलं की माणसं कर्म करतात, कारण कर्माचा अधिकार केवळ मनुष्य जन्मातच आहे. कर्मी कीटकादी निकृष्ट योनींनाही कर्माचा अधिकार नाही, आणि यक्ष गंधर्व देव किन्नर या उत्कृष्ट योनींमध्ये सुद्धा कर्माचा अधिकार नाही. तिथे फक्त भोगाचाच अधिकार आहे. मनुष्य जन्मात मात्र कर्माचा अधिकार आहे, मर्यादित का होईना पण कर्माचं स्वातंत्र्य आहे. आणि माणसानं जर आपला सदसद विवेक जागृत ठेवला तर कर्म अशा खुबीने करता येतं की त्याच्यातून पुढचं संचित प्रारब्ध तयारच होणार नाही, कारण क्रियमाणच तयार होणार नाही. ही सगळी साखळी सांगत असताना कपिल महामुनी म्हणाले की भगवंताच्या प्रेरणेनं आणि माणसाच्या मनुष्य जीवाच्या पूर्वकर्मांच्या प्रारब्धानुसार कर्मभोगानुसार त्यांना मनुष्य देहात जन्म घ्यावा लागतो. आणि असा जन्म घेतल्यानंतर तिथे मागे आपण जीव जेव्हा गर्भात प्रविष्ट होतो तेव्हापासून त्याची पुढे पुढे कशी वाढ होत जाते क्रमशः एका महिन्याला, ते आपण मागे बघितली. हा जीव जेव्हा स्त्रीच्या गर्भात प्रवेश करतो तेव्हा तिथे काही स्त्री देहामध्ये रासायनिक बदल घडून येतात की ज्याच्यामुळं, ज्याला आपण डोहाळे म्हणतो, तसं स्त्रीला काही खाण्यापिण्याची इच्छा होते, काही गोष्टी हव्या असतात, काही गोष्टी नकोशा असतात. आणि ही स्त्री जेव्हा त्या रासायनिक बदलांमुळे देहामध्ये घडून येणाऱ्या काही आंबट चिंबट खाते, शिळपाक खाते, काही दाहक खाते, काही फार शीत स्वरूपाचं खाते, ह्या सगळ्या रसांचा परिणाम शिवाय तिच्या देहातला जो जाठराग्नी आहे त्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा होतो की एखाद्या उकड हंडीमध्ये बटाटे जसे शिजवावे तसा हा जीव तिच्या गर्भामध्ये जळत असतो, त्याला दाह होत असतो आणि त्यामुळे तो खूप त्रस्त असतो. त्यामुळे असा हा जन्म घेऊ इच्छिणारा जो जीव आहे तो त्या मातेच्या उदरातूनच गर्भावस्थेत असतानाच भगवंताची प्रार्थना करायला लागतो, स्वतःची निर्भर्सना करायला लागतो. कारण त्या क्षणी त्या जीवाला आपल्या पूर्वकर्मांचं स्मरण होतं, तिथे पश्चाताप होतो जे काही वाईट केलं असेल त्याच्याबद्दलचा. आणि नंतर तो भगवंताची प्रार्थना करतो की बाबा रे, इथून मला सोडव. अशी प्रार्थना करताना पहिलाच श्लोक आपण बघितला, तस्योपसन्नमवितुम जगदिच्छात नाना तनोर्भुवि चलत चरणारविंदम सोहम व्रजामि शरणं झकुतो वयं मे येणे दृष्टी गतिरदर्श्य सतोनुरूपा. आपली निर्भर्सना करताना तो जीव स्वतःशीच म्हणत असतो की मी किती वाईट आहे, किती अधम आहे, की भगवंताने मला अशा प्रकारची गती दाखवली. अर्थातच ती माझ्या पूर्वकर्मांचा फलभाग लक्षात घेता योग्यच आहे, पण आत्ताच्या घडीला जे मला सहन होत नाहीये
त्या दृष्टीने मी भगवंतालाच शरण जातो. कारण भगवंतच एक असे आहेत की जे ह्या नश्वर जगाच्या पासून, नश्वर जगातल्या नाना प्रकारच्या सुखदुःखाच्या भोगांपासून जीवाला संरक्षण देऊ शकतात, जो त्यांना शरण येईल त्यांना. आणि त्यासाठी ती अनेक रूप सुद्धा भगवंत धारण करतात. तेव्हा अशा भूतलावर सतत विचरण करणाऱ्या त्या भगवंताच्या निर्भय चरण कमलांचा मी आश्रय घेतो. आणि पुढे तो म्हणा लागला, यस्वत्रबद्ध इव कर्मभिरावृतात्मा भूतेंद्रियाशय मयी मवलंब्य मायाम आस्ते विशुद्धम विकार मखंड बोध मातप्यमान हृदय वसितम नमामि. की मी हा मातेच्या उदरामध्ये देह, इंद्रिय आणि अंतःकरण रूप अशी जी की माया आहे, त्या मायेचा आश्रय करून प्रविष्ट झालोय. आणि ह्या मायेचा आश्रय घेतल्यामुळं माझ्या ठिकाणची जी पापपुण्यरूप कर्मांची बंधन आहेत, त्याच्यामुळे मी जखडून गेलोय, कर्कसून आवळला गेलोय. जीवाचं स्वरूप जर बघितलं तर जीव हा परब्रह्माचा अंश आहे. जीवो ब्रह्मैव नापरः. पण तरी सुद्धा तो जेव्हा ह्या देहात शिरतो, देह मिळतो, इंद्रिय मिळतात, तिथे मन, बुद्धी, चित्त, अहंकार असं अंतःकरण चतुष्टय त्याला मिळतं, जो मायेचा परिपाक आहे. आणि माया याचा अर्थ जी नाही पण आहे अशी भासते. अशा ह्या मायेचा आश्रय केल्यामुळं त्याला तिथे देह धारण करावा लागतो. आणि निसर्ग क्रमाप्रमाणे इंद्रिय, अंतःकरण वगैरे सगळे मिळतात. पूर्वजन्माच्या कर्मांचं स्मरण होऊन जी अभुक्त फळे आहेत ती भोगण्यासाठी प्रवृत्त झाल्यानंतर त्या सगळ्या बंधनांमध्ये जीव अडकतो. आणि एकीकडे सदैव संतप्त असलेला हा जीव विशुद्ध उपाधिरहित अशा अविकारी आणि अखंड बोधस्वरूप परमात्म्याला नमस्कार करत असतो. आणि तो सारखा व्याकुळ होऊन काकुळत्याला येऊन भगवंताला सांगतो, बाबा रे, मी तुला किती नमस्कार केले तरी कमीच आहेत, मी सारखं वारंवार तुला नमस्कार करतोय. कारण मी स्वतः असंग असून सुद्धा, अशरीरी असून सुद्धा जीवाला एरवी आपण जे देहाचं स्वरूप बघतो, पांचभौतिक देहाचं, तसं स्वरूप नसतं. तो फक्त असतो, अस्तित्व मात्र असतो. पण देहाशिवाय त्याला राहता येत नसल्यामुळं तो देहात अडकतो. नाना प्रकारच्या उपाधी त्याला येऊन चिकटतात. आणि अज्ञानानं तो देहालाच मी म्हणत असतो. आणि इंद्रिय, गुण, शब्दादी विषय, चिदाभास अशा रूपानं तेच आपण होत असं त्याला वाटतं. आणि म्हणून या शरीरादी आवरणांनी ज्याचा महिमा कुठल्याही प्रकारे कुंठित झाला नाही, मर्यादित झाला नाही, बांधला गेला नाही, अशा प्रकृती आणि पुरुषांचा जो नियंता आहे, सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, विद्या संपन्न आहे, अशा परमपुरुषाला जीव तिथून वंदन करत असतो. यन्माययोर गुणकर्म निबंधनेस्मिन् सांसारिके पथि चरणस्तदभिश्रमेण नष्टस्मृती पुनरयम प्रवृणीत लोकम युक्ता कया महदनुग्रहमंतरेण. भगवंताला जीव सांगतोय की भगवंता, ही जी तुझी माया आहे, या मायेचा प्रभाव असा आहे की
ह्या देहात आल्यानंतर माझ्या स्वरूपाचं ज्ञान विसरायला होतं. मला आत्मस्वरूपाची विस्मृती होते. मी कोण आहे याची आठवण राहत नाही. आणि अनेक प्रकारचे सत्वादी गुण आणि कर्माच्या बंधनांनी युक्त अशा या संसार मार्गामध्ये नाना प्रकारचे कष्ट मला सहन करावे लागतात, दुःख सहन करावे लागतात. हे सगळं करत असताना मला नाना योनींमध्ये, नाना प्रकारच्या देहांमध्ये भटकावं लागतं. तेव्हा हे असं भटकणं बंद व्हावं, थांबावं, म्हणून मी परमपुरुष परमात्म्याला विनंती करतो की त्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि कोणत्याही प्रकारे, कोणत्याही युक्तीनं मला माझ्या स्वरूपाचा बोध घडवावा. आत्ता मी या देहात आहे, पण मागे काय काय केलंय ह्याचं ते मला ज्ञान होत आहे, स्मृती होते. हे सुद्धा माझं कर्तृत्व नाहीये. भगवंताशिवाय हे ज्ञान मला होणं शक्य नाहीये. कारण भगवंत एकच असा आहे की जो स्थावर जंगम इत्यादी सर्व प्राणी मात्रांमध्ये अंतर्यामी रूपानं अंशतः विद्यमान आहे, अस्तित्वात आहे. आणि म्हणून कपिल महामुनी आईला सांगतायत की हा जीवरूप आपल्या कर्मजनित पदवीचं अनुवर्तन करून आणि त्रिविध तापांची शांती व्हावी म्हणून सतत भगवंताची क्षमा याचना, कृपा याचना, स्तुती करत असतो. मग कपिल महामुनींनी आपल्या आईला पुढे काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.